अवघा 5 वर्षाचा एक मुलगा, पण त्याच्या डोळ्यात खेळण्याची स्वप्न नव्हती. त्याची नजर सतत धनुष्यबाणावर खिळलेली असायची. एवढ्या लहान वयात त्याच्या मनात योद्धा बनण्याची ओढ का निर्माण झाली होती? हा केवळ योगायोग होता, की नियती त्याला त्याच्या खऱ्या मार्गाकडे नेत होती? नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कथा सफर मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिलं, राधा आणि अधिरथ यांच्या प्रेमात कर्णाचं बालपण आनंदात जात होतं. त्याच्या जन्मजात कवचकुंडलाचं तेज पाहून गावकरीही आश्चर्यचकित व्हायचे. पण आता त्याच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार होता. सकाळची प्रसन्न वेळ होती. पूर्व दिशेला सूर्य उगवत होता. गंगेच्या लाटांवर सोनेरी किरणं चमकत होती. चंपानगरी हळूहळू जागी होत होती. राधा घरासमोर अंगण झाडत होती. चुलीवरून धुरांचे हलके लोट वर जात होते. अधिरथ राजदरबारात जाण्याची तयारी करत होता. तो आपल्या रथाची चाकं तपासत होता, घोड्यांच्या लगामाची पाहणी करत होता आणि रथाजवळ त्याने धनुष्य, बाण आणि इतर शस्त्र ठेवली होती. तेवढ्यात छोटासा कर्ण हळूहळू तिथे आला. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं, पण त्याचे डोळे ते फक्त त्या धनुष्यावर खिळले होते. तो काही क्षण शांत उभा राहिला. जणू त्या धनुष्याशी त्याचं एखादं अदृश्य नातं होतं. त्याने सावकाश आपला छोटासा हात पुढे केला आणि प्रथमच त्या धनुष्याला स्पर्श केला. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद उमटला. अधिरथने ते पाहिलं. तो हसत कर्णाजवळ आला. त्याने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला, "बाळा, अजून तू खूप लहान आहेस. हे धनुष्य तुझ्यासाठी खूप जड आहे." कर्ण काहीच बोलला नाही, पण त्याची नजर अजूनही त्या धनुष्यावरच होती. अधिरथने धनुष्य उचललं आणि रथात ठेवून दिलं. पण त्या दिवसापासून कर्णाच्या मनात एक नवीन स्वप्न जन्माला आलं. दररोज अधिरथ कामावर जाण्यापूर्वी कर्ण रथाजवळ यायचा. तो धनुष्याकडे बराच वेळ पाहत राहायचा. कधी बाण हातात घेण्याचा प्रयत्न करायचा, तर कधी रथाच्या चाकांना स्पर्श करून आनंदी व्हायचा. एक दिवस गावातील मुलं मातीचे किल्ले बांधत होती. कोणी विटीदांडू खेळत होतं, कोणी नदीकिनारी धावत होतं. पण कर्ण, तो मात्र जंगलात पडलेल्या एका वाकड्या फांदीकडे गेला. ती फांदी उचलली आणि तिला धनुष्य समजून दोरी बांधण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने छोट्या काड्या गोळा केल्या आणि त्या बाण आहेत असं समजून लक्ष्यावर सोडण्याचा खेळ सुरू केला. इतर मुलं त्याच्याकडे पाहून हसू लागली. "कर्ण, तू काय करतो आहेस?" एक मुलगा म्हणाला. कर्ण फक्त हसला आणि पुन्हा आपल्या खेळात रमला. त्याच्यासाठी तो खेळ नव्हता, ते त्याचं स्वप्न होतं. हे सगळं अधिरथ दुरून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तो मनात म्हणाला, "या मुलाच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं आहे." राधाही अनेकदा कर्णाला पाहून हसायची. "माझा मुलगा मोठा होऊन नक्की काहीतरी मोठं करणार," असं ती प्रेमाने म्हणायची. पण तिला माहिती नव्हतं की तिचा हा मुलगा एक दिवस संपूर्ण आर्यवर्तातील महान धनुर्धरामध्ये गणला जाणार आहे. दर सकाळी सूर्य उगवताच कर्ण घराबाहेर यायचा. तो बराच वेळ सूर्याकडे एकटक पाहत उभा राहायचा. जणू त्याच्या मनाला त्या तेजातूनच शक्ती मिळत होती. त्याचं आणि सूर्याचं ते अदृश्य नातं दिवसेंदिवस अधिक दृढ होत होतं. कोणालाही त्याचं कारण समजत नव्हतं, पण नियतीला मात्र सगळं माहिती होतं. ती हळूहळू कर्णाला त्याच्या महान प्रवासासाठी तयार करत होती. पण कर्णाने पहिल्यांदा खरं धनुष्य हातात कधी घेतलं, त्याच्या या आवडीने त्याला कोणत्या नव्या मार्गावर नेलं आणि त्याच्या आयुष्यात पहिला गुरु कोण ठरला, हे आपण पाहणार आहोत पुढील भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि कथा सफर मराठी यूट्यूब आणि इंस्टाग्रामला फॉलोज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन कर्णाच्या जीवनातील आणखी एक प्रेरणादायी प्रसंगासह. तोपर्यंत नमस्कार.